वळूयात पुढील बातमीकडे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये त्यांनी एका नेत्यावर आरोप केलाय। कुणबी जीआर विरोधातल्या आंदोलनाला एका नेत्याने विरोध केल्याचा या व्हिडिओमध्ये आरोप करण्यात येतोय आणि त्यामुळे हाकेंचा रोख नेमका कोणत्या नेत्यावर आहे या चर्चांनाही उधाण आलं। दरम्यान साम टीव्ही मात्र या व्हिडिओची पुष्टी करत नाही। आम्ही याबाबत हाकेंना विचारलं असता त्यांनी हा व्हिडिओ जुना आहे, यात खोडसाळपणा केल्याचा दावा केलेला आहे। पब्लिक मॉब क्राऊड तो म्हणला त्याला आपल्या मागे फरफट व्हायला लागला। त्याचं कसं आहे, त्याच्याकडे हाई यंत्रणा, त्याच्याकडे हाई संघटना, मग ती मीडिया हँडल करणं, मग ते मोठा स्टेज डेकोरम देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं। पब्लिक मॉब क्राऊड तो म्हणला आंदोलन करायचं नाही। मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी जीआर फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावं। म्हणलं तर ना काय करायचं नाही म्हणून माझ्या उपस्थितीत म्हणला ना आंदोलन थांबवा। त्याच्यावरच होतं ना मी पण आंदोलन थांबवा। बरं, हा मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला, घेऊन कुणाला गेला? स्वतः आणि स्वतःचा पुतणी आणि स्वतःचा पोरगा, तिघजण, हे तिघजण आणि ते तिघजण, आणि सगळेच सांगतोय ते तिघजण होते, आम्ही तिघजण होते। लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण आता जाऊ दे म्हणलं, आपल्याला सॉफ्ट करणार फक्त मला असा अंदाज आहे। तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खुद्द लक्ष्मण हाके यांनी साम टीव्हीशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली ऐका। उरला प्रश्न त्या व्हिडिओ संदर्भातला। तो व्हिडिओ काटछाट करून तो व्हायरल केलेला आहे समाज माध्यमावर। तो सलग जर व्हिडिओ असता तर मी सलग उत्तर दिलं असतं। अरे लक्ष्मण हाके कुणाच्याच बापाला भीत नाही। लक्ष्मण हाके ओबीसी संदर्भातल्या, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संदर्भातल्या, अल्पसंख्याकांच्या संदर्भातल्या आणि याच्याही पलीकडे जाऊन एससी एसटी बांधवांच्या बाबतीमध्ये सुद्धा सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे। लक्ष्मण हाकेला डॅमेज करायच्या भानगडीत पडू नका। हा माझा, हे जे काही कुटील कारस्थान आणि चिल्लर चाळे करणारी लोक आहेत ना, त्यांना माझा इशारा आहे।